तर नमस्कार मंडळी, तुमचा मालवणी मिनी ब्लॉगात परत एकदा कडकडवून स्वागत असा. कलच्या मिनी ब्लॉगात बघलाच असतलास की आपण आपल्या फॅमिलीसोबत गोव्यात फिरा केला आणि आज थोडा उरलेला फिरायचा होता. तुमका माहीतच असताला, आधी पोटोबा मग विटोबा तसाच केला. बारक्याचा हॉटेल शोधला आणि आधी पहिले जेव केला. गर्दी असल्या कारण वेळ जाणार होता. तेवढ्यात लक्ष गेलो त्या ह्या फायपांवर. नुसतं याच्यातनं पाणी येऊ होता. काय उपयोग तर तुम्हीच सांगा. त्याच्यानंतर ह्यो बघा, ह्यो बंडो इलो मोठो टॅब घेऊन आणि भली मोठी ऑर्डर काढून दिला आपल्या फॅमिलीची. त्याच्यानंतर बंड्याक म्हटला, बाबा काय त्या टॅबवर दाब आणि लवकर लवकर ऑर्डर घेऊन ये. आणि ह्या हॉटेलाच्या बाजूचं ह्यो एकदम कडक असो व्ह्यू असा. त्याच्यानंतर ताटला इला, पण ताटल्यातला इला नाही आणि तापण मग इला. मस्तपैकी इल्यावर मग काय चांगल्या प्रमाणात आडवा हात मारलाय आणि एकदम डिश सगळी खाली करून. आमच्याकडे कसं खाणं कमी असलं तरी झालं, पण पैसो वसूल हो काय असंच आपल्या मावशीच्या जिल्ह्यान केलं. खाल्यान बिर्याणी कमी, पण त्यांच्या टिश्यू पेपरांचा शाप निकालच करून टाकलाय. त्याच्यानंतर जसा झाला तसा परत पुढच्या प्रवासाक निघाला आणि ह्यो जो दिसता तो सगळं गोव्याचो रस्तो असा. आणि त्याच्यानंतर आपण येऊन पोचला होतो हैसूरलो सगळ्यात मेन असो पॉईंट म्हटलो जाता तो दोना पावला. हैना जरा आमका मोफत चालायचा लागला, पण चला नेल्यानंतर आमच्या पुढ्यात असा काही दृश्य दिसा होता. त्याच्यानंतर पुढे येता होता आपले लाटा आपला काम करी होते आणि मी आपलो कॅमेरा घेऊन तुमका तो व्ह्यू दाखवतोय. हैना पण एकदम मस्त वाटा होता आणि कडक वाटा होता. ही आजूबाजूची गर्दी होती आणि हयत त्या सिंगम पिक्चराची पण थोडी शूटिंग झाली. त्याच्यानंतर आपली शूटिंग केली, तिकीट काढली आणि निघाला होते पुढच्या प्रवासात, कारण हे दोघजण भुतूर घेणे होते. तिकीट जशी काढली तशी ह्यांका हाय बाय टाटा केला म्हणे वाघार की एंट्री भुतूर मारला. येऊन बघता होतं गर्दी तर जाम होते आणि व्ह्यू थैसूरलो पण असो काय होतं. मस्त वाटा होता, कडक वाटा होता, लाजवाब वाटा होता. त्याच्यानंतर पुढ्यात दिसणार हे पाऊंडे चढान वर जाऊ शकतो, तेव्हा काय आपल्याक तो व्ह्यू दिसणार होतो. मग काय धर धर लाव ताकद पाऊंडे मस्तपैकी चढला आणि वर इल्यावर व्ह्यू मत असो काय होतं. व्ह्यू बघून एकदम मनाक शांती मिळत असं होतं. हय जो तो आपलो भलो मोठो मोबाईल काढून एकामेकाचे फोटो काढे होते. मी म्हटलं जरा तुमका दाखवते की कसो काय व्ह्यू असा. है ना, तर वाटा होता कडक, पण आपल्या देवगडच्या पवनचक्की आणि गार्डनपेक्षा जरा खालीच, कारण ता बघलेला असा ना त्या नजरेत आमका काय अजून गोड वाटतच. त्याच्यानंतर दिसलो साऊथ इंडियनचो झील जो चप्पल लावी होतो आणि पटापट पाऊंडे उतराक घेवतो. म्हटलं तुमका पण वायच फिरवताय आणि मी पण आपलो परतीच्या प्रवासाक निघवतोय. हे काका आपल्या फॅमिलीसोबत फोटो काढे होते. मी पण आपल्या चपलाचे बन लावले आणि हे भले मोठे पाऊंडे उतराक सुरुवात केलं. त्याच्यानंतर परमिनीचो झील आपल्या आवशिक शोधी होतो. म्हटलं तकडे जा तकडेच तुझी आवसा. चांगल्या प्रमाणात तो पण निघालो आणि माझी पण आता वेळ झाली घराक जायची, त्याच्यामुळे मी पण निघाले. तर मंडळी, मालवणी मिनी ब्लॉग आवडले तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो तेवढा करून घ्यावा. चला.